नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा आपण महाज्योतीचा पेपर पाहणार आहोत. बार्टी सारथी महाज्योती 17 सप्टेंबर MPSC पहिला शिफ्टचा प्रश्न आहेत बघा. कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूयात आपण. करंट अफेअर्समध्ये निर्देशांक विचारला होता. तो कोण प्रकाशित करतं असं विचारलं होतं. तर हे UNDP प्रकाशित करत असतं. ही एक संस्था असते, ती प्रकाशित करत असते. जर म्हणजे मानव निर्देशांक असेल, HDI लिंग विकास निर्देशांक असेल, संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम म्हणजे हे UNDP प्रकाशित करते. त्याचबरोबर प्रकाशित करणाऱ्या संस्थेची स्थापना वगैरे विचारलेलं होतं. त्यामध्ये संस्था कोणत्या कोणत्या येतात मग युनेस्को येते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, नीती आयोग या संस्था येतात. प्रकाशित करणाऱ्या संस्थेची स्थापना त्यांनी विचारलेली आहे. तर युनेस्को वरती विचारलेले प्रश्न. भारतामध्ये सध्या किती 44 युनेस्को वारसा स्थळे आहेत? टोटल 44. ठीक आहे. तर 43 कोणता आहे बघा. आसाममधील अहोम राजवंशातील मोईदम हे कुठे? आसाममध्ये आहे. तसेच बघा 44वे छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले आहेत. त्यामध्ये पहिला बघा शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूमधला एक किल्ला आहे जिंजी किल्ला. असे टोटल 12 किल्ले आहेत शिवाजी महाराजांचे. परत युनोची स्थापना विचारलेली आहे. युनो बद्दल विचारलेलं आहे. युनोची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली. मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे, अमेरिका. आंतरराष्ट्रीय संघटना आहे, या संघटनेबद्दल विचारलेलं होतं. तसेच पांथ प्रदेश विचारले. पांथ प्रदेशावरती पण प्रश्न विचारलेले आहेत. तर पांथ स्थळे भारतामध्ये किती आहेत? 27,403 टोटल एवढे पांथ स्थळे आहेत भारतामध्ये. ठीक आहे. त्यामधले 23,444 गोड्या पाण्याची, ठीक आहे, 3,959 किनारी खाऱ्या पाण्याची पांथ जागा आहेत टोटल. 3 ते 4 प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरील होते. वेगवेगळे इंटरनॅशनल अवॉर्ड विचारले होते, NGOज विचारले होते. त्याचबरोबर पर्यावरणीय घडामोडी विचारलेल्या, चालू घडामोडी विचारलेल्या होत्या. बऱ्यापैकी चालू घडामोडी होत्या, भर दिला होता त्यांनी. 2024 ते 25 मधील जे चालू आहेत ते चालू घडामोडी ते विचारलेल्या होत्या. 2024च्या पण विचारल्या होत्या आणि आता 25च्या पण. राज्यघटनेचं बघा काय काय विचारलेलं होतं. घटना दुरुस्त्या विचारलेल्या होत्या, वेगवेगळे कलमे विचारलेली होती, सूची विचारलेल्या होत्या, अनुसूची, भाग. ठीक आहे. संविधानातील हिंदी भाषेचा प्रचार कोणत्या कलमात दिलेला आहे आणि त्याचबरोबर हिंदी भाषा शाळेतील कोणत्या वयोगटासाठी सक्तीची करण्यात आली आहे हे पण विचारलेलं होतं. यामध्ये बघा ही जी हिंदी भाषा आहे तर हिचं कलम किती आहे बघा. 351 कलम. 351 कलम आणि 1ली ते 5वी पर्यंत म्हणजे शाळेतील वयोगटासाठी सक्तीची करण्यात आलेली आहे. इतिहासाचं बघा काय काय विचारलेलं आहे. यामध्ये त्यांनी ब्रिटिशकालीन कायदे विचारलेले होते. मग ब्रिटिशकालीन कायदे कोणते कोणते आहेत? रेग्युलेटिंग ॲक्ट आहे 1773चा, चार्टर ॲक्ट आहे 1833चा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858चा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919चा, तसंच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चा. हे एवढे ब्रिटिशकालीन कायदे आहेत, ॲक्ट आहेत. वेगवेगळ्या संस्था विचारलेल्या आहेत. तसेच त्यांची स्थापना, वर्ष आणि अध्यक्ष विचारले आहेत. जसे की प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असे विचारलेले असणार आहेत. वृत्तपत्र विचारलेले होते. भूगोलमध्ये बघा काय काय विचारलेलं आहे. कास पठारावरती प्रश्न विचारले होते वाटतं. कास पठार कुठे? मग महाराष्ट्र, सातारामध्ये आहे. ज्ञानगंगा अभयारण्य विचारलेलं आहे. बुलढाणा महाराष्ट्रामध्ये आहे हे ज्ञानगंगा अभयारण्य. तसंच बघा कोयना धरणाविषयी विचारलेलं आहे. हे पण सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोयना धरण.
याची क्षमता आहे 1960 मेगावॅट. शिवसागर जलाशय म्हणून पण ओळखलं जातं. या कोयना धरणाला महाराष्ट्राची जीवनरेखा असं म्हटलं जातं. वेगवेगळे खनिज विचारलेले आहेत, आदिवासी जमाती विचारलेले आहेत, किल्ले आणि त्यासंबंधित घटना वगैरे विचारलेले आहे. विज्ञानामध्ये बऱ्यापैकी विज्ञान अवघड होतं. रासायनिक अभिक्रिया विचारल्या होत्या, त्यामध्ये मूलद्रव्य, खनिजे, धातू, अधातू तसेच विविध संज्ञा पण विचारलेल्या होत्या. अर्थव्यवस्थेचं बघा काय काय विचारलं होतं. दारिद्र्य, लोकसंख्येवर बऱ्यापैकी प्रश्न होते. तसेच पंचायत राज सत्तासंबंधाची स्थापना कधी करण्यात आली, तर ही पंचायत राजची पहिली स्थापना करण्यात आली होती 2 ऑक्टोबर 1949 राजस्थान इथे करण्यात आलेली होती, नागौर या ठिकाणी. सुरुवातीची पंचायत राजची स्थापना. ठीक आहे. तसेच आलेले वेगवेगळे अभ्यास गट व समित्या त्यांचे अध्यक्ष विचारलेले होते. 2025 आर्थिक पाहणी अहवाल विचारला होता. वेगवेगळ्या शासनाने मांडलेले थेअऱ्या विचारलेल्या होत्या. ठीक आहे. अशा प्रकारचा हा पेपर होता बघा आजचा पहिल्या शिफ्टचा. तर या सगळ्या पॉईंट्सवरती तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे. युनेस्को वारसा स्थळे असतील, युनोची स्थापना कधी विचारलेलं होतं, आंतरराष्ट्रीय संघटना, प्रांत प्रदेश, राज्यघटनेवरती बघा घटना दुरुस्ती, वेगवेगळी कलमे, सूची, अनुसूची, भाग. ठीक आहे. इतिहासामध्ये ब्रिटिशकालीन कायदे विचारले होते. तसेच इतिहासामध्ये वेगवेगळ्या संस्था, त्यांची स्थापना, अध्यक्ष, स्थापना कधी झाली त्या संस्थेची, वृत्तपत्रे पण करून जायची आहेत तुम्हाला. भूगोलमध्ये विचारलं बघा, त्यांनी कास पठार विचारलं होतं, ज्ञानगंगा अभयारण्य विचारलं होतं. बऱ्यापैकी महाराष्ट्रामधलंच त्यांनी विचारलेलं आहे. विज्ञानामध्ये त्यांनी बऱ्यापैकी रासायनिक अभिक्रिया विचारलेल्या आहेत. ठीक आहे. विविध संज्ञा विचारलेल्या आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये विचारले त्यांनी दारिद्र्य, लोकसंख्या. ठीक आहे. पंचायत राजची स्थापना कधी झाली. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आजचा होता हा पेपर. उद्याचा पेपर पाहूयात. उद्याच्या पेपरमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात ते. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.